हॅलो हाय, आम्ही चाललो आहोत आता टोड रॉकला. टोड रॉकबद्दल दोन मतं आहेत. एक मत म्हणजे की ह्याचा आकार जो आहे तो बेडकासारखा आहे. मत नाही आहे, हे खरं आहे. हे जे फॉर्मेशन आहे, दगडांचं जे फॉर्मेशन आहे, ह्याचा आकार हा बेडकासारखा आहे. बेडूक म्हणजे टोड इंग्लिशमध्ये. दुसरं मत आहे की कर्नल टोड याने या जागेचा शोध लावला आणि म्हणून त्याच्या नावाने ह्या जागेला टोड रॉक असं म्हणतात. माउंट अबूच्या टोड रॉक या ठिकाणी आपण आहोत, आता बघतो आहोत. आणि इथे स्वामी विवेकानंद हे येऊन गेलेले होते आणि त्यांनी तपश्चर्या केलेली होती, म्हणजे तपस्या केलेली होती, म्हणून एक भाग पण आहे स्वामी विवेकानंदांचा तपस्येचा एक पॉइंट आहे. तर अशा ठिकाणी आपण आता भेट देऊयात. चला. काय नाव लेक? नक्की लेक. हां, आणि माउंट अबूला जर आलात तर नक्की या नक्की लेकला भेट द्या. मला याचं नाव पण लक्षात नव्हतं, पण छान आहे. त्याला बोटिंग वगैरेची सुविधा आहे, मोठा आहे आणि त्याची परिक्रमा आहे, म्हणजे त्याला फेरी मारता येते. तर असे बरंच मोठा पॉईंट आहे, हा फेमस पॉईंट आहे इथला. चला. जसं आता म्हटले की स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेली होती, तर स्वामी विवेकानंदांनी काही आठवडे इथे तपश्चर्या केलेली होती चंपा केव या ठिकाणी. फ्रॉम एप्रिल 1891 1891 पासून तर काही आठवडे, 2-4-6 आठवडे असतील काहीतरी. तर त्यांनी जी मोठी तपश्चर्या केली त्यात ह्याचा पण वाटा आहे. ही ॲक्च्युली चंपा केव आहे, पूर्ण दगडांमध्येच, म्हणजे मोठा आहे ना, त्यामुळे दगडांमध्येच हे आहे. थोडंसं काही बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा, ही खोली आहे, केलं लागतं. अशी ही केव आहे. स्वामी विवेकानंदांनी जो विश्व बंधुत्वाचा संदेश दिला, युवांना जागं करण्याचं काम केलं, तर ह्या तपश्चर्यामध्ये ह्या पण चंपा केवचा काही वाटा आहे. ती चंपा केवची मधली बाजू आम्ही तुम्हाला दाखवली. इथून एंट्रन्स आहे, तर ते पूर्ण इथपर्यंत ही जागा आहे. ही लॉक आहे सध्या, त्यामुळे ही बाजू नाही उघडतायत. पण असं मस्त शांत गूढ असं रम्य रहस्यमयी असं सगळं वातावरण आहे. मारुती हे, हनुमान हे शक्तीचं, भक्तीचं, समर्पणाचं असं महत्त्वाचं उदाहरण आहे. तर हे मारुतीचं मंदिर आहे, पहा इथे. श्रीराम जय राम जय जय राम. पवनपुत्र हनुमान, मनोजव मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा सगळा जो प्रदेश आहे ना, हा डोंगराळ प्रदेश आहे. खूप मोठे मोठे असे महाकाय असे सगळे दगडं आहेत आणि इथून ही सगळी वाट अशी बिकट होत जाते. थोडा अवघड आहे हा रस्ता. झाडाचे मुळं दिसत आहेत. साधारण 250-300 पायऱ्या आहेत, त्याहूनही जास्त असतील, आणि पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे चांगलंच दमायला होत आहे. हा हुश ट्रेकिंग पॉईंट आहे हा. दमलोय आम्ही चांगलीच. सवय नसते आपल्याला एवढी चढायची. एवढा विशाल दगड येतो. कॅक्टस आहेत पहा, त्याला फुलं येतात बरं का, लाल रंगाचे. मराठी में एक गाना है, जाळीमध्ये पीक कधी थांबळून. थँक्यू. करवंदाचं चिकपळ आहे, बघू. याचं लोणचं करतात, हिरव्या करवंदांचं, कच्च्या करवंदांचं. जाळीमध्ये पिकली करवंद.
हा जो तुम्ही खाली पाहत आहात टोड रॉकच्या इथे खाली हा नक्की लेक आहे माउंट आबूचा आणि हा पहिला मानवनिर्मित असा तलाव आहे असं याची नोंद आहे की पहिला मानवनिर्मित तलाव आहे हा. मस्त आहे ना. हा जो तुम्ही बघता आहात टोड रॉकच्या इथून खालचा दिसणारा हा पहिला मानवनिर्मित असा तलाव आहे. ह्याचं नाव आहे नक्की लेक आणि हे सगळं बोटिंग वगैरे चाललं आहे. कारंजे केलेले आहेत. माणूस जर मनात आणलं तर काय करू शकतो. तर ही अशी निसर्गाची आणि माणसाची अशी अद्भुत अशी किमया आहे. छान दिसतोय ना. नक्की लेक, नक्की लेकला नक्की भेट द्या. माउंट आबू. मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की आम्ही टोड रॉकला आलेलो आहोत तर हे बेडकासारखं दिसतंय पहा आणि बेडकाचे खवले असतात तसे खवले पण आहेत. असं अद्भुत आश्चर्य आहे. असा हा टोड रॉक हे त्याचं तोंड आहे. हे बेडकाचं तोंड आणि ती शेपटाची बाजू आहे. तिथे टपरी लागली बा. माणूस जिथे जाईल तिथे काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे पिकनिक स्पॉट जे असतात ना ते हळूहळू कमर्शियल होत जातात ते असे. टोड म्हणजे बेडूक आणि बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो जलचरही आहे आणि जमिनीवरती पण राहतो आणि असा हा टोड जो बेडूक आहे तो ह्या नक्की लेकमध्ये उडी मारेल अशी त्याने पोझिशन घेतलेली आहे. जम्पच्या पोझिशनमध्ये येतो असं वाटतं. असं अद्वैत म्हटला. मस्त आहे ना आयडिया. छान छान. नक्की लेकच्या इथे टोड. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आणि या निसर्गाची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ह्याच्या असं टपऱ्या वगैरे असतात ह्याच्याने मग लोक खातात तिथेच कचरा टाकतात. तर हे नाही झालं पाहिजे. ह्या ज्या ठिकाणं असतात ना ह्याची स्वच्छता याचं पावित्र्य हे राखलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचा आपण हा बघितलेला आहे नक्की लेक आणि टोड रॉक. डराव डराव बेडूक म्हणतो डराव डराव. एलिझाबेथ एकादशी मधलं एक मस्त गाणं आहे. सूर्य दगड तारे दगड तर दगड 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 सगळीकडे दगड दिसत आहेत. दगड दगड दगड. तर आता ह्या दगडाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर मिनल म्हटली की काहीतरी टिप्स आल्याच हो की नाही. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं की इथे सगळं हे चाललेलं आहे टपरी वगैरे टाकून. तर मी आता बघते आहे इथे आलेल्या बऱ्याच बायका मुली ज्या आहेत ना ते वन पीस फ्रॉक्स असं घालून आलेले आहेत आणि वरती जे आहे तर ते वरती जे आहे तिथे वारा मस्त मोकळा असतो आणि अशा वेळेला उप्स मुवमेंट्स होतात. त्यामुळे आपण काही मर्लिन मनरो नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि अशा ठिकाणी शक्यतो पॅन्ट टॉप असे शर्ट पॅन्ट अशा प्रकारच्या गोष्टी घालायच्या. त्यातही जीन्स नाही घालायच्या कारण जीन्स ज्या असतात ना त्या जड असतात आणि त्या आपल्या उष्ण हवामानासाठी अजिबात योग्य नसतात. त्यामुळे अशा कम्फर्टेबल जॉगर्स ज्या असतात होजियरीच्या तशा घालायच्या जशी मी घातलेली आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की काय कपडे असले पाहिजे. कपड्यांचं भान हे असणं फार गरजेचं असतं. आणि हे सगळे अशा जे जड जड बॅगा घेऊन येतात हे घेऊन येतात. एक तर मुळात एवढा 250-300 पायऱ्या चढून जायच्या आहेत त्यात त्या जड बॅगा घेऊन जायच्या. माणूस किती थकतो नाही का. तो पण विचार असला पाहिजे पण लोक विचार करत नाही. प्रत्येक कृतीमागे हा विचार असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई कठीण 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 किती पुरुष हृदय बाई.